एकदा स्वागत आहे। खळबळजनक बातमी समोर येते। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। 9 महिन्याआधीच अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं, मात्र त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांनी मोठा आरोप केलाय। ही आत्महत्या नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलाय। अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। आत्महत्या नसल्याचा पत्नीच्या कुटुंबियांचा आरोप आहे। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने आत्महत्या केली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। 9 महिन्याआधीच यांचं लग्न झालं होतं। अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं, मात्र त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांनी मोठा आरोप केलाय की आत्महत्या नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या कुटुंबियांनी आता वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। पंकजा मुंडे यांचे पीए आहेत अनंत गर्जे, त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। 9 महिन्याआधीच त्यांचं लग्न झालं होतं, मात्र आत्महत्या नसल्याचा या पत्नीच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। पंकजा मुंडे यांचे पीए आहेत अनंत गर्जे, त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, का अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय की आपण सध्या आहोत वरळी पोलीस स्टेशनमध्ये आणि या ठिकाणी जे अनंत गर्जे आहेत, पंकजा मुंडे यांचे पीए, त्यांच्या पीएबद्दलची तक्रार जी आहे ती कुटुंबीय या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहे। आणि जी तरुणी आहे, विवाहिता आहे, तिचे वडील जे आहेत ते या ठिकाणी स्टेटमेंट देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कुटुंबियातले सदस्य आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। मुलीचे मामा जे आहेत ते आपल्याशी बातचीत करतील। नेमका काय प्रकार घडला आहे सांगाल? सुसाईड नाही, त्यांनी मुलीला मारून टाकलं। सुसाईड नाही। नेमकं मारहाण होत होती, काय काय होत होतं? मारहाण करत होते, टॉर्चर करत होते पैशासाठी, बाहेरचं काहीतरी गोष्टी होती त्यांच्यामुळं सारखं टॉर्चर करायची मुलीला। त्यामुळे आमच्या मुलीनी आत्महत्या नाही करू शकत। आमच्या मुली त्यांनी मारून दवाखान्यात त्यांनी स्वतः आणली। पोलीस पण गेले नव्हते तिथे, पोट पंचनामे काही नाही, पोलीस स्टेशनला इन्फॉर्म नाही केला, काय नाही। त्यांनी मारली घरात आणि हॉस्पिटलला आणून टाकली, गायब झाला। बाकीचं काय माहिती। रात्री 2 वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे। आता गुन्हा दाखल करून घेतलाय आणि कोणच हे करत नव्हतं। शेवट रिपोर्टरला बोलवल्याच्या पुढं नंतर ही प्रोसेस चालू करायला लागले आणि त्यांचं म्हणणं आलं की त्यांनी बाईट दिली, त्याला आणा नाही द आपण, तिच्या नवऱ्याला आणा नाही द ते आल्याशिवाय आपण डेड बॉडी नाही ना ताब्यात घेणार। आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही डेड बॉडी काही नेणार नाहीत। आरोपींना अटक व्हायला पाहिजे। लग्न किती महिन्यांपूर्वी झालं होतं? 8 महिन्यापूर्वी लग्न झालं। लग्न बी असं मोठं केलं की लय मोठं लग्न केलं। 50-60 लाख रुपये खर्च केला लग्नाला, इतकं मोठं लग्न केलं। अजून त्याचंच आम्ही निस्तारतोय। आता 8च महिने झाले। तुम्ही मुलीचे मामा आहात, नेमकं काय तुम्हाला या संदर्भातली माहिती होती? काय तुम्हाला याच्या अगोदर देखील असं धुसफूस होती असं कळत होतं? तिच्या मम्मीला सांगत होते, ती वडिलाला मम्मीला की ह्यो मला त्रास देतो, पण कधी त्यांनी मुलगी नांदायची म्हणून कधी याला नातेवाईकाला सांगितलं नाही की आपली मुलगी नांदायची, पण ते खूपच टॉर्चर करायचा। हातावर वार करून पण घेतले होते त्याने की मी मरण म्हणून। आणि त्याचं काहीतरी हे उघडकीस आलं माझ्या बासीला, त्याच्यामुळं ती जास्त हे होती, टेन्शन। कागदपत्र तिच्या हातात आले, लग्न दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलेलं होतं। म्हणजे हे दुसरं लग्न असं म्हणायचं? आपलं दुसरं लग्न, दुसरं लग्न आम्हाला माहीत नव्हतं। आपण एकंदरीत बघतोय की सर्व कुटुंबीय जे आहेत ते रात्री 2 वाजल्यापासून वरळी पोलीस ठाण्याच्या येथे आहेत, मात्र तक्रार देखील त्यांनी पोलिसांकडून नोंदवायला दिरंगाई होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, असं त्यांनी आरोप केलेला आहे। आपण बघतोय की अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे पीए आहेत आणि त्यांच्या वतीनं सारखी मारहाण होत होती आणि त्यांचं दुसरं लग्न होतं, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो
कुटुंबियांनी केलेला आहे. एकंदरीत धक्कादायक घटना म्हणावी लागेल. काही महिन्यांपूर्वीचं जी संपदा मुंडे आहे त्या डॉक्टरांनी आत्महत्या केली होती आणि आता ही डॉक्टरच आहेत यांनी देखील स्वतः आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं आहे. आता या संदर्भात पोलीस जे आहेत ते अधिक तपास करतील आणि काय सत्य आहे ते उघड होईल. नक्कीच ऋतिक, आपण असे सोबत राहा. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, उच्च शिक्षित अशी महिला आत्महत्या करते आणि धक्कादायक म्हणजे हे कुटुंबीय म्हणतात ही आत्महत्या नाहीये आणि विशेष म्हणजे पंकजा मुंडेंचे हे पीए आहेत, त्यांचे पती. नाही, दोन गोष्टी आपण वेगवेगळ्या करायला हव्यात. एक म्हणजे पंकजा मुंडे मंत्री ह्या वेगळ्या आहेत, त्यांचे पीए हे वेगळे आहेत. त्याच्या पीएच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे याची सगळीच माहिती पंकजा मुंडे यांना असेल असं नाही. परंतु त्यांच्या नातलगांनी जे फोन करून मला कळवलं ते खरोखर धक्कादायक आहे. एक म्हणजे आता जे मामा म्हणतायत त्याप्रमाणे त्यांचं असं मत आहे की ह्या पीएचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स कुठेतरी सुरू होतं. इनफॅक्ट त्यांचं आधीचं लग्न झालं होतं. त्यांच्याकडे काही सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आहेत. त्या रिपोर्टमध्ये त्यांना नको त्या गोष्टी कळून आल्या होत्या आणि त्या ह्या डॉक्टरांना कळल्यानंतर त्यांनी बहुधा प्रश्न विचारले असावेत अनंतला आणि तेव्हापासून हा त्रास सुरू झाला. 8च महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. वरळीची जी चाळ आहे त्या चाळीच्या तिथे ते राहत होते आणि मग असं ह्या त्या मूळच्या पालव्या आहेत. तर त्यांनी जेव्हा ह्या संदर्भामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याच्यानंतर तो त्रास वाढला. आता नातलगांनी मला जे फोन करून सांगितलं त्याप्रमाणे आत्महत्या आता जी, कारण याची काय पोलीस दप्तरी नोंद होते त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. पण आपण असं समजू की त्यांनी आता आत्महत्या केली तर त्याच्या 2 दिवस आधी त्यांना प्रचंड मारहाण होत होती. त्या मारहाण त्यांनी सहन केली आणि शेवटी त्यांनी आत्महत्या केली असं एकूण आता अनंत गर्जे आणि त्यांचं म्हणणं आहे. आता ह्या संदर्भामध्ये 2 गोष्टी स्पष्ट झाल्यात. एक म्हणजे 8च महिन्यापूर्वी विवाह झालेला आहे. नव्या बीएनसी आणि पूर्वीच्या पण कायद्यामध्ये ते होतं की कमी कालावधीत जर अशा पद्धतीनं झाला असेल तर त्याच्यासाठी कायदा आणि सगळेच संदर्भ बदलतात. आणि दुसरं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतं ज्याचे पुरावे डॉक्टरांकडे आले होते आणि त्याच्यानंतर मग तो प्रश्न जाब विचारला गेला आणि त्याच्यातनं हे सगळं घडलंय. त्यामुळे हे खरं आहे की त्या पंकजा मुंडेंचे हे आनंद गर्जे पिया आहेत ते त्यांचं सगळं दिवसभराचं कामकाज सुद्धा ते बऱ्यापैकी पाहत होते. परंतु दुसरीकडे ते खरोखर पंकजा मुंडेंना माहिती असेल का? पण असं आहे की सत्तेच्या वर्तुळातल्या महत्वाच्या नेत्याच्या पीएच्या संदर्भातली ही घटना आहे. 2 वाजल्यापासून रात्रभर हे कुटुंबीय तिथं बसून होतं. शेवटी त्यांनी वेगळ्या माध्यमांना फोन केले आणि मग माध्यमाची मंडळी तिथं पोहोचल्यानंतर गुन्हा दाखल झालाय. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा नातलग तिथे येऊन बसलेले तोपर्यंत का गुन्हा नाही दाखल झाला? आता जवळपास 10 वाजत आलेले आहेत. ती प्रक्रिया आत्ता कुठे सुरू झालेली आहे? निश्चितच राहुल, त्यामुळे या चौकशीतून अधिक माहिती समोर येईलच. धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद ऋतिक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.